हॅलो विद्यार्थी मित्रो, आपल्या परीक्षा तर झाल्या. आता सुट्टी पडलेली आहे. मग आता काय, सुट्टीमध्ये काही वर्क असायला हवेत ना आपल्याला. मग हे आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मी. तर हा आहे ब्रॅसलेट. तर कसा बनवायचा, माझ्याकडे 2 अवेलेबल कागद होते, क्राफ्ट पेपर. त्याच्या ह्या मी छोट्या छोट्या पट्ट्या काढलेल्या आहेत. आणि ट्राय करूया म्हणून पाहिलं तर एक ब्रॅसलेट बनवायचं असं मनात आलं आणि बनवायला सुरू केले. चला तर मग कसं बनवायचं आहे पाहूया. पहा, या छोट्या छोट्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्या मी एकमेकावर अशा जोडलेल्या आहेत. सुरुवातीला थोडासा स्टिक लावलेला आहे पहा, आणि अशा पद्धतीने ह्या फोल्ड करायच्या आहेत एकमेकावर. पट्ट्या झाल्यानंतर तुम्ही लांब पट्ट्या घेतल्या तरी चालतं. माझ्याकडे छोटा कागद होता, त्यामुळे मी छोट्या छोट्या ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे मला 4 भाग करावे लागले आणि हे भाग जोडावे लागले. मोठ्या 2 पट्ट्या काढून एकदमच आपण एक लांब पट्टी केली तरीसुद्धा खूप चांगलं आणि सोपंच होऊन जाईल. असं जोडायला आपल्याला वेळ लागतो. पहा, अशा पद्धतीने हे मी ब्रॅसलेट आता हातातलं बनवलेलं आहे. आणि मी हे आता याच्यावर एक सुंदर असं फूल तयार करणार आहे. आणि छोटे छोटे कागदही माझ्याकडे अवेलेबल होते, त्याच्यापासून मी हे छोटंसं अगदी फूल तयार केलेलं आहे पहा. आणि या पद्धतीने मी आतमध्ये अगदी थोडासा कागद होता तोही लावलेला आहे. आणि आता हे मी या ब्रॅसलेटवर चिकटवणार आहे. पहा, किती सुंदर असे ब्रॅसलेट आपण हातात घालून पाहिलेले आहे. तुम्हीसुद्धा ही ॲक्टिव्हिटी जरूर करा. त्याचबरोबर आपण दुसरी ॲक्टिव्हिटी बघणार. आता उन्हाळा आहे आणि आपल्याला खूप गरम होत आहे. मग असा छोटासा फॅन आपल्याकडे का असेना, असा विचार केला मी. आणि फॅन एक बनवायचं एक युक्ती सुचली मला आणि मी फॅन बनवायला घेतला. पहा, छोटासा क्राफ्ट पेपर आहे, याच्या अशा फोल्ड केल्या. मग हा छोटा खूपच पडेल म्हणून मी काय केलं, दुसरा एक क्राफ्ट पेपर त्याला जोडला. आणि एक थोडासा मोठा आपला फॅन झाला पाहिजे असा विचार करून मी ह्या फोल्ड केलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे की या फॅनचा जो खालील भाग आहे त्याला मी असा हातात धरण्यासाठी दांडा करणार आहे. पहा, कागदाचाच तो पण केलेला आहे. तर त्यामध्ये या फॅनच्या अगदी कोपऱ्याच्या स्लाईडला मी दोरा थोडासा घालणार आहे दोन्ही बाजून. तुम्ही शिलाई मशीनचा दोरा किंवा घरात अवेलेबल असेल तो दोरा तुम्ही घालायचा आहे, थ्रेड. कारण तो थ्रेड आता आपण खाली चिकटवणार आहोत आणि तो ओढणार आहोत. पहा, वरतीसुद्धा मी एक कागद वरच्या फॅनच्या कागदाला चिकटवलेला आहे. तो कागद थोडासा सैल घ्यायचा आणि त्याला असं ओढण्यासाठी एक फुलपाखरू लावायचं आहे. पहा, थ्रेडसुद्धा मी चिकटवलेला आहे आणि खाली ओढून पाहिलं तर अतिशय सुंदर असा आपला फॅन तयार झालेला आहे. आपल्याला कुठेही गेला गरमीच्या ठिकाणी तर वारं घ्यायला सोपं पडतं आणि म्हणून हा मी फॅन मॅजिक फॅन बनवलेला आहे. तर तुम्हालासुद्धा नक्की बनवता येईल. ह्या 2 ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्की बनवा. तर सुट्टीतील हा उपक्रम असं समजा आणि हाच एक होमवर्क आहे असं समजून तुम्ही या 2 ॲक्टिव्हिटी पूर्ण कराव्यात आणि आपल्या मित्रांना शेअर कराव्यात. व्हिडिओ पाहत आहात सर्वांना धन्यवाद.